तर मित्रांनो, आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज मी तुम्हाला व्हिडिओ काय असणार आहे ते पूर्ण सांगतो. तर मला 2 दिवसानंतर आहे ना कंपनीकडून गॅप होणार होता. तर काल विषय असा झाला, मी काल कंपनीमध्ये गेलो आणि मला दुसऱ्या डिपार्टमेंटला टाकण्यात आलं. आणि मी जिथे शू ठेवला होता माझा, तिथे लॉकर नव्हतं. तर मी लॉकरच्या खाली माझा शू ठेवला आणि माझा जो शूज आहे तो तिथूनच चोरी झाला. तर चोरी झाला, मला 2 दिवसांनी गॅप होता. तर मी आजच कंपनी सोडून दिली. तर आता मी मोकळा झालेलो आहे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. तर आजचा जो व्लॉग असणार आहे, आज आपण पूर्ण दिवसभराचं जे काय होणार आहे मी तुम्हाला ते पूर्ण शूटिंगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो, हे बघा, मी माझ्या मावशीला घेऊन चाललो कामावरती मावशीला सोडतो मी हॉस्पिटलमध्ये. चला, ही माझी मम्मी, माझी मावशी. हे बघा, इथं माझी मावशी कामाला आहे. तर मी मावशीला कामाला सोडलं आणि मी पण आलो. तर मी चाललो आता घरी. तर ठीक आहे, आता पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. नाही बघा, मी आलो तर पिरॅमिडला. तर मला मम्मीनं कॉल केला, तर मम्मी पण आलेली आहे बघा. तर मम्मीला रिसीव्ह करतो आपण. मित्रांनो, माझ्या मागे माझी मम्मी आहे. तर मम्मी रस्त्याने भेटली मला, मम्मीनं कॉल केला. मम्मीनं मी आता घरी जाणार आहे. आली मम्मी फायनली बस. तर मित्रांनो, हे बघा, आपण आलो फायनली घरी आलो सध्या आपण आता. तर आता यानंतर आता जो दिवस चालू होणार आहे आपला, तर त्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवणार यूट्यूबचा. तो शेवटपर्यंत नक्की राहा. तेव्हा मित्रांनो, माझ्या आईने काय केलं, झुमका भाकर, ज्वारीची भाजी, ज्वारीची भाकर आणि झुमका भाकर. माझ्या मम्मीने माझ्यासाठी स्पेशल केलं आहे. तर हे बघा, माझी बहीण काहीतरी स्पेशल बनवणार आहे आज रात्री. तर मिरच्याचं भाजी करणार आहे असं वाटतंय. मिरच्या खोडू लागली असं लागेल. ते बघा, शेंगा आहे, ते वाटाणे शेंगा आहे, तुरी शेंगा आहे. तर आता आपण आहे ना सध्या 2 घास खाऊ, त्यानंतर व्हिडिओ जरा पुढे घेऊ आपण. तर चला, आपलं जेवण तर झालेलं आहे. एकदम असं फुल पोट भरलं आपलं टमाटम. हे बघा, माझी बहीण ती माझी आजी घराबाहेर लयच कामं करते ती. तर माझी बहीण उठली, तिथे माझी आई बसली. तर आता जेवण झालं आपलं. पुढचा व्लॉग आपण कंटिन्यू करू. तर मित्रांनो, सकाळी आपण जेवण वगैरे केलं होतं. त्यानंतर मला 10-15 मिनिटांनी कॉल आला आणि कॉल तर 1-1.5 तास चालू होता. त्यानंतर मी घरात आलो. तो झोप लागली. तो डायरेक्ट 2-2.5 घंटे मी झोपलो. त्या झोपीमध्येच एक DM आलं होतं आपल्याला. तर पेंटिंगसाठी काही कस्टमर आलं होतं लेडीज. त्यांनी आपल्याला ब्लड सॅम्पल दिले आणि आता पेंटिंग काढणार आहे आपण. हे बघा, ही एवढी साईज आहे, मोठी साईज आहे. A2 साईजमध्ये ब्लड पेंटिंग काढायची आपल्याला. तर आता आपण ब्लड पेंटिंग चालू करू. फायनली आपण जे पेंटिंग आली होती तिथे DMचं, तर आपण सध्या आउटलाईन्स केलेले आहे पूर्ण. बघू शकता तुम्ही, A2 साईज आहे, फार मोठी साईज आहे. तर आपण सध्या आउटलाईन केलेली आहे. त्यानंतर आपण ब्लड अप्लाय करणार आहे. तर पेंटिंग झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो कशी होणार आहे आपली पेंटिंग. तुम्हाला माहिती आहे आपली क्वालिटी. तर मित्रांनो, आपण अगोदर आउटलाईन काढली होती, त्यानंतर आपण ब्लड पेंटिंग कंप्लीट केले. तुम्हाला मी दाखवतो क्लॅरिटी क्वालिटी तुम्हाला माहितीच कसं काढतो आपण. तर हे बघा, तर पेंटिंग पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. आपल्याला फक्त आता बॅकग्राऊंड काढायचं आहे आणि आपली सिग्नेचर द्यायची आपल्याला. तर सिग्नेचर वगैरे काढू आणि आता बॅकग्राऊंड पण आपण एकदम असा भारी देऊन टाकू. तर तुम्हाला आवडेल. तर तुम्हाला आता बॅकग्राऊंड दाखवतो मी. हे बघा, बॅकग्राऊंड पण झालं आहे ना, आता आपली सिग्नेचर पण कंप्लीट झालेली आहे. तर हे बघा, तर कसं आहे मग आपलं बॅकग्राऊंड. हे बघा, एकदम डार्क, एकदम खतरनाक. हे बघा बॅकग्राऊंड. हा आपला कस्टमरची पेंटिंग काढलेली आहे आपण, फिगर वगैरे. हे बघा, हा आपला ब्रँड धम्मा, हे माझं नाव आहे. आणि क्लॅरिटी बघा धम्माची कशी आहे. तर एकदम भारी बनवली आपण. आता आपण जाणार आहोत फ्रेम बनवायला. तर चाललो. रात्रीच्या आता 6:30 झाले. मी आज दुपारी झोपलो होतो, नाही तर दुपारपर्यंत पेंटिंग कंप्लीट केली असती. तर चला, आता फ्रेम बनवू आपण. तर मित्रांनो, आता आम्ही चालू फ्रेम बनवायला. आहे बघा, गाडी आपली घेतली. तर ठीक आहे, चला आता लगेच. तर हे बघा मित्रांनो, आपण आलो तो फ्रेम बनवायला. हे बघा, सोनू पण आहे आणि पब्लिक पण आहे. तर सर म्हणाले की आता जमणार नाही, तर थोड्या उशीर लागेल म्हणे. तर आपण उद्या सकाळी येऊ. आपली फ्रेम मोठी आहे, तर टाईम वगैरे लागणच आपल्याला. तर आता आपण डायरेक्ट घरी जाऊ आणि जे काही काम असेल ते काम करून. आपल्याकडं 3 घोड्यावाल्या गाड्या आहेत, तुम्हाला दाखवतो मी. बघा, ही आपली ब्लॅक TVS. हे बघा, सुपर बाईक आपली खतरनाक. त्यासोबत हे बघा, सोन्याकडं पण एक घोडा आहे. हे बघा, हे दिसला तुम्हाला, पोर्शा आलो ना. हे बघा, हे पोर्शा बाईक आहे. आणि त्यासोबतच हे बघा, माझ्या फ्रेंड ना, हे बघा घोडा.
माझ्या पॅन्टवर पण घोडा आहे. तर टोटली आपल्याकडे आहे ना 3 घोडे. आणि माझ्या फोनचं कवर पण त्यावर पण घोडा. रात्रीचं वातावरण किती मस्त दिसतंय. बजरंग चौक आहे, तर बाजूला पण फ्रेमचे दुकान आहे. आणि हे बघा आपले पतंग वगैरे संक्रांत येणार आहे. तर हे बघा मार्वलचा पण पतंग हे वगैरे वगैरे. हे बघा ते बाबा घेऊ लागले पतंग. हे बघा रात्रीचं इकडं फार छान दिसतंय. दुकानं वगैरे शॉप वगैरे तो छान आहे एकदम. दिवसा येतो दिवसा काही नसतं, पण रात्री एकदम छान वातावरण दिसतं. तर ठीक आहे, आता आपण फायनली आता घरी जाऊ आपण.